बाळांनो, तुमच्या सर्वांच्या हातात एक वर्तुळ आहे की नाही? दाखवा बरं तुमचं वर्तुळ. छान. कागदाचं तुम्ही वर्तुळ हे करून आणण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं घरच्या अभ्यासात, होय की नाही? तर ते वर्तुळ तुम्ही घेऊन आलेला आहात. तर आता मगाशी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे वर्तुळाचे काही भाग तुम्ही मला दाखवायचे आहेत. आलं लक्षात? चला, आता वर्तुळाचा मला परीघ दाखवा बरं. परीघ. परीघ म्हणजे वर्तुळाची कडा. परीघ म्हणजे वर्तुळाची काय? बरोबर, व्हेरी गुड. तुम्हाला परीघ ही संकल्पना लक्षात आली. आता तुम्ही मला व्यास दाखवा बरं. व्यास. व्यासावरून बोट फिरवा. मला दाखवा व्यास कुठे आहे. व्हेरी गुड. व्यास. व्यास म्हणजे काय? व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून परिघापर्यंत दोन्ही बाजूने आरपार जाणारी रेषा. आलं लक्षात? बरोबर. वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा म्हणजे व्यास. चला, आता मला तुम्ही त्रिज्या दाखवणार आहात. त्रिज्या. व्हेरी गुड. कुठून कुठपर्यंत त्रिज्या आहे मला बोटाने दाखवायची तुम्ही. ओके, व्हेरी गुड. तुम्हाला त्रिज्या ही संकल्पना कळलेली आहे. केंद्रबिंदू पासून परिघापर्यंत जी छोटी रेष असते तिला काय म्हणायचं? त्रिज्या म्हणायचं. व्हेरी गुड. छान. आता मला केंद्रबिंदू दाखवा बरं. व्हेरी गुड. वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे वर्तुळाचा मध्यबिंदू, बरोबर की नाही? जो त्या टोकाच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. छान. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहे. आता दुसरी एक छोटीशी संकल्पना म्हणजे जीवा. पहा बरं, जीवा मला दाखवा. ओके, छान. व्हेरी गुड. जीवा. छान. जीवा. व्हेरी गुड. अशा पद्धतीनं तुम्हाला ही सगळी संकल्पना लक्षात आलेली आहे. व्हेरी गुड. छान.